नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. इस्रायल इथून ओरेन बेंजामिन पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. ओरेन, आमची अडचण काय आहे की ऍटलिस्ट तुमचा एक मोठा सोर्स तरी आमच्याकडे आहे की इस्रायलमध्ये काय सुरू आहे याची आम्हाला माहिती मिळते तुमच्याकडनं. पण गाझामध्ये काय सुरू आहे त्याबद्दल मात्र पूर्णपणे अनभिज्ञ आहोत. पाश्चात्य राष्ट्र किंवा अल जझीरा जे काही रिपोर्टिंग करता आहे तेवढ्याच मर्यादित भारतीय प्रेक्षक ते बघतात. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाचा एक प्रिझम आहे. ते प्रत्येक जण आपापल्या नेरेटिव्ह मध्ये सगळ्या गोष्टी सांगत असतं असं बऱ्याच जणांचं मत आहे. पण बेंजामिन, आपण हे रेकॉर्डिंग सुरू करायच्या आधी काही भारतीय मंडळी तिथं आहेत की जी अडकलेली आहेत असं तुम्ही म्हणालात, कारण सगळ्या इंटरनॅशनल फ्लाईट्स बंद आहेत. तिथं आता ह्या भारतीय नागरिकांमध्ये कोण लोक आहेत? काही मराठी आहेत का? आणि त्यांच्या या इस्रायलमधनं बाहेर पडण्यासाठीचे काय प्रयत्न सध्या सुरू आहेत? नाही, खरं म्हणजे जे काय काही लोक जी काय अडकलेली आहेत ते आपले महाराष्ट्राचीच आहेत, हो. मराठीच आहेत, मराठी यहुदी आहेत जातीने. ते त्यांच्या फॅमिलीजला भेटायला इकडे आलेले होते, 2-4 महिन्यापूर्वी आलेले होते. काही फॅमिलीज आहेत आणि वयस्कर आहेत. त्यांचा प्लेन होता, 1-2 दिवसापूर्वी त्यांचा जो प्लेन होता तो आणायचे ह्या युद्धामुळं एअर इंडियाने काही दिवसांसाठी तो प्लेन कॅन्सल केले. तर ते लोक अडकलेले असं नाही बोलता येतं, पण त्यांना जायचंय, आता त्यांचा विजा संपल, त्यांना जायचंय, थोडे घाबरतात बी. असं इस्रायली नागरिकाला ह्या सिच्युएशनची थोडीशी माहिती तरी असतं की बाबा बॉम्ब पडते, आपल्याला इकडं बंकर मध्ये जायचंय, आपल्याला काय करायचंय. नवीन व्यक्ती जेव्हा सिटीजन किंवा टुरिस्ट जेव्हा येतो एखादा, त्याला काहीच माहिती नसतं आणि त्याला शेवटी आपला घरच आवडतं, किती बी झाला तरी आपल्याला घरात जायचंय. म्हणून ती प्रयत्न आहे. मी त्यांना मदत केली आहे, त्यांचं काम केलंय, त्यांना बोललोय, त्यांना कनेक्टिंग फ्लाईट त्यांना एक दुसरी करून द्यायचं हे केलेलं आहे. फक्त त्याला सांगितलंय की तारखा फक्त बघायला लागते, की कारण की सगळ्या गोष्टी त्या एअरलाईन्स वरती डिपेंड करतं. कधी ते लोक कॅन्सल बी करू शकतात फ्लाईट्स. हे त्यांचं कॉर्डिनेशन करून मी दिलेलं आहे. मला वाटतं कदाचित ते लोक लवकर जातील. पण आणि असे किती मराठी आणि किती भारतीय लोक आहेत, काही तुमच्याकडचे अपडेट्स? नाही, आता माझ्यापर्यंत तर काही जास्ती नाहीयेत, कारण खूप काही लोक जे आहेत ते ऑलरेडी गेलेली आहेत. आता ओके, काय खूप कमी लोक आहेत, तसं बघायला गेलं तर खूप काही कमी लोक आहेत. काही लोकांनी फाईन. एक्सटेंड आहेत, काही लोक डिसेंबर पर्यंत राहणार आहेत, काही लोक जानेवारी पर्यंत राहणार आहेत. टुरिस्ट म्हणजे आत्ताशीच आलेले आहेत काही लोक, तर राईट, त्यांचा काय जाण्याचा काय असा हेतू नाहीये फॉर टाइम. राईट. आपण एक काम करूया बेंजामिन, मी गाझामध्ये जे काही वार्तांकन सुरू आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि मग तुम्ही इस्रायलमधली सद्यस्थिती मला सांगा. गाझामध्ये स्थिती अशी आहे की इस्रायली सैनिकांनी त्यांना आता पूर्णपणे कॉर्नर केलेलं आहे. त्यांचा पाणी पुरवठा, वीज पुरवठा, गॅस पुरवठा, तेल पुरवठा थांबवलाय. असे आरोप होत आहेत की सिव्हिलियन सोसायटी, सिव्हिलियन बिल्डिंग वरती पण हल्ले सुरू आहेत. आणि प्रत्युत्तरादाखल हमासनी जे काही, कारण त्याच्यात पुन्हा खूप व्हेरिएशन आहे. कोणी म्हणतं की 12च इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवलंय, कोणाच्या मध्ये 100 लोकांना ओलीस ठेवलंय. आणि आंतरराष्ट्रीय जे करार असतात की युद्धा, कारण आता बेंजामिन नेतन्याहू जे तुमचे पंतप्रधान आहेत त्यांनी तर हे वॉरच आहे असं डिक्लेअर केलंय. ह्या स्थितीमध्ये जे आंतरराष्ट्रीय कायदे लागू होतात त्याचं उल्लंघन गाझामध्ये सुरू आहे असं म्हणतात. तसंच पॅलेस्टिनचं पण म्हणणं असं आहे की इस्रायली सैनिक जे आहेत तेही आंतरराष्ट्रीय कराराचं उल्लंघन करतायत. आणि मुळात त्याची जी सुरुवात झालेली ती की आत्ता नाही झालेली, त्या आधीच्या पवित्र मस्जिदीवरती तिथं परिसरात जे काही घडामोडी घडल्या त्याचं हे एक प्रकारे आलेलं हे आत्ताचं रूप आहे. म्हणजे ते जस्टिफिकेशन करतात. आता गाझातल्या आणखी काही गोष्टी मी तुम्हाला सांगत जाईनच, पण आता इस्रायल मधली काय स्थिती आहे, किती खरंच लोक त्यांनी बंदी केलेले आहेत, तुमच्या तेल अवीव पासून तुम्ही ज्या भागात आहात त्या सगळ्या शहरातली स्थिती काय, तपशीलवार सांगा. तुम्ही आता पहिली गोष्ट जी मला विचारलात की किती लोक होस्टेजीस आहेत. काही लोक तुम्ही बोलता की 8 लोकच आहेत, 9 लोक आहेत. माझ्याकडे जी ऑफिशियल बातमी ती 150 लोक होस्टेजेस आहेत. हे फक्त आकडा, हा 150 लोकांचा आकडा आहे. पण किती त्यांनी मारले हे हा आकडा तुमच्याकडे नाहीये. आज माझ्याकडे काही अशी गोष्टी आहेत की माहिती आहेत की 6 महिन्याचा मूल, 2 वर्षाचा मुलगा, एक फॅमिली, 5 जणांची एक फॅमिली, त्यांनी किडनॅप केला. लहान मुलांना त्यांना मारून टाकलंय तिकडे. काही कितीतरी महिलांवरती त्यांनी मला तर कळतच नाही कसा बोलावा, की तिकडच्या हमासच्या लोकांनी टिकटॉक वरती व्हिडिओज काढले, महिलांना नग्न केला, त्यांचे रेप केले आणि त्यांच्यावरती टिकटॉकचे व्हिडिओज काढले गेले. हे व्हिडिओज अख्ख्या सोशल मीडियावरती पसरलेले. दुसरी गोष्ट, कितीतरी अशा गोष्टी आहेत की लहान मुलगा ज्याला माहिती बी नाही की तो कुठं आहे, कोण आहे,
त्याला किडनॅप केलाय, तो कुठं आहे, मेलाय, कुठं गेलाय, कोणाला कल्पना नाही. मग माझा म्हणणं एवढाच आहे की ह्युमन राईट्स वाले जे काय बोलतात की पॅलेस्टाईन वरती किंवा तिकडं काय झाला, मग जेव्हा ही लोक जेव्हा करत होते जेव्हा तुम्ही सगळे शांत होतात का नाही? मग आता जेव्हा इस्रायल जेव्हा अटॅक करते तेव्हा बी शांतच राहायचं. हर एक व्यक्ती, हर एक देशाला आपल्या नागरिकांची सुरक्षा करण्याचा अधिकार आहे. आज तुम्ही बोलता पॅलेस्टाईनच्या गाजाच्या साईडला इलेक्ट्रिसिटी, पाणी, मेडिसन हे कोण देत होता त्यांना? का नाही सगळे अरब देश देतात त्यांना? इस्रायल पुरवतो त्यांना, कित्येक वर्ष त्यांना पुरवतो. मग का नाही हे इतर देशांची लोक जे आजूबाजूची जे अरब देश आहेत ते त्यांनी देत होते? पण शेवटी इस्रायलच देत होता. करार व्यवस्थित चालला होता. इस्रायलनी जेव्हा बंद केला, कारण का बंद करण्याचं कारण होता की जेव्हा तुम्ही आमच्या क्षेत्रामध्ये येता, तुम्ही निष्पाप नागरिकांना मारता, तुम्ही लहान मुलांना मारता. आज सोशल मीडिया जे काही दाखवतं, मी खूप वेळा बघितलेलं आहे पण मी कधीच काय बोललो नाही विषयाबद्दल, की थोडा सोशल मीडिया कधी बी वॉरचं जेव्हा काही होतं तेव्हा तिकडचे लहान मुलगा मेलेला आहे, लहान मुलगा इंजर्ड झालाय, महिलांचं दाखवतात. मग हे बी सोशल मीडियानी दाखवलं पाहिजे आज, की गेले 10 ते 15 माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत, लहान लहान मुलं ज्यांना अ का ब बोलता येत नाहीत त्यांना मारले. तुम्ही विचार करा की ही गोष्ट एक लक्षात ठेवा, ही वॉर, हा युद्ध जो आहे तो कुठल्या जातीबरोबर नाहीये. हा स्पष्ट अतिरेकी विरुद्ध माणसाविरुद्ध, हा एक निष्पाप माणसांविरुद्ध हा युद्ध आहे. आणि बायका, महिला, आज तुम्हाला माहिती आहे आमच्या कामावरती बी एक महिला आहे, तिची मुलगी आज 22-24 वर्षाची मुलगी आहे. ती आज गेले 4 दिवस घरी नाही आलेली आहे. ती कुठं गेली आहे माहिती नाहीये, ती जिवंत आहे का हे बी माहिती नाहीये. आज असे कित्येक लोक आहेत, कित्येक बॉडीज आता हळूहळू सापडत चाललेत तिकडं. बेंजिमिन, असं आहे की हे हे खरंच हॉरिफिक आहे. म्हणजे त्याची आंतरराष्ट्रीय, म्हणजे स्पेशली ट्विटरवरून जे काही व्हिडिओ आलेले आहेत, विशेषतः अतिरेक्याने, कारण मी अतिरेकी यासाठी म्हणतो की हमास ही आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना आहे, ही घोषित आहे. पॅलेस्टीन आणि इस्रायल मधला जो काही वाद आहे त्याचे खूप सारे कांगोरे आहेत. त्या खोलात मी जाऊ इच्छित नाही, कारण प्रत्येकाची स्वतःची एक बाजू आहे. मी आधी पण हे स्पष्ट केलेलं आहे. जसं तुम्ही आता म्हणाला की सिव्हिलियन्स वरती ज्या पद्धतीनं केलं गेलं इस्रायलमध्ये, ते बिलकुल अयोग्य आहे, ह्याबद्दल काही दुमत नाहीये. तसंच पॅलेस्टाईनवाले पण म्हणतात की अम्नेस्टी इंटरनॅशनलचे काही रिपोर्ट्स असतील किंवा खुद्द इस्रायलमधलेच काही रिपोर्ट्स असे सजेस्ट करतात की यापूर्वी इस्रायलच्या काही सैनिकांनी ज्या काही कारवाया झाल्या त्याच्यात अशा गोष्टी घडलेल्या आहेत, स्पेशली विशेषतः मस्जिदीवरून जो काही वाद तिथे झाला मधल्या काळामध्ये, आणि ते दीर्घकाळ चालत राहिलं आणि त्याच्यातनं हा सगळा प्रकार घडला. पुन्हा मी म्हणतो की एक बॅलन्स राहावा. तिकडच्या बाजूचं काय म्हणणं आहे, बॅलन्स इन द सेन्स तिकडची माहिती तरी किमान आपल्या प्रेक्षकांना पोहोचावी. केवळ इस्रायलचीच बाजू आपण दाखवतोय असं नव्हे, परंतु तुमच्याकडे सांगण्यासारख्या खूप हॉरिफिक स्टोरीज आहेत. जसं आता आंतरराष्ट्रीय आणि भारतात पण ते रिपोर्ट झालं की एक कुणीतरी कुटुंब होतं की त्या कुटुंबातल्या 2 छोट्या बाळांच्या समोर त्यांच्या आईवडिलांना घेऊन गेले. सो हे जे हॉरिफिक स्टोरीज आहे, ज्या तुम्ही आता तिथे फील करतात, अशा काही 4-5 स्टोरी आम्हाला तुम्ही सांगू शकाल का? एक, आणि ते जे ओलीस ठेवलेले आहेत त्यांचं काही त्यांच्याशी कुणी संवाद साधतंय का? मला असं कळलं की कतार प्रयत्न करतंय मध्यस्थीचा. नाही, मला माझ्या माहितीप्रमाणे इजिप्त हा प्रयत्न करतोय होस्टेजेसचा हे करण्याचा. पण ह्या गोष्टी आता खूप पुढे गेलेल्या आहेत. लक्षात ठेवा, इस्रायल हा खूप तयारीमध्ये गेलाय. रिझर्व्ह फोर्सेसला आज परत बोलवलेले आहेत. सर्वच म्हणजे सर्व लोक तयारीमध्ये ऑलरेडी रेडी झालेले आहेत तिकडं. फक्त वेळ आहे. ऑलरेडी तुम्हाला आता मी तुमच्याशी बोलण्याच्या पहिले काही साऊथ मध्ये अश्केलोनच्या साईडला खूप काही मोठा बंबा हे झालाय, फायरिंग झालेलं आहे, मिसाईल्स पडतात तिकडं. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटनी आयडीएफनी म्हणजे नॉट गव्हर्नमेंटनी, मिलिटरीनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की 3 दिवसासाठी 3 दिवसाचा सामान सगळा, जेवण खावण पिणं पाणी बिणी सगळा तुम्ही स्टोअर करून ठेवायचंय. कारण 3 दिवसात 4 दिवसाचा काय होऊ शकतं तुम्हाला नाही माहिती. कारण एवढा फिअर्स म्हणजे बोलतात ना की खूप वेगळ्या पद्धतीचा हा वॉर होऊ शकतो. कारण की विशेषतः लक्षात ठेवा की ही सैनिक विरुद्ध सैनिक ही वॉर नाही झालेली, युद्ध हा निष्पाप नागरिकांवरती
मुलींवरती, महिलांवरती आणि छोट्या छोट्या बालकांना ज्यांनी मारलं त्यांचा बदला इस्रायल 100% घेणार आणि तो मी तुम्हाला परत सांगतोय 1000 पटीने जास्ती जोरात घेणार ते लोक. आता म्हणजे पहिल्याचे वॉर तुम्ही कव्हर केलेले आहेत, युद्ध कव्हर केलेलं आहेत, एवढा प्रकार कधीच झाला नाही की वॉर झाल्या, दोघांकडनं वॉर झाल्या, दोघांच्या एक एक समस्या होत्या, पण महिलांवरती अत्याचार, लहान मुलांच्या कत्तली झाल्या. मी तुम्हाला सांगतोय कमीत कमी 900चा आकडा आहे मृत्यूचा, 900चा आकडा आहे इस्रायली नागरिकांचा 900चा हा अनऑफिशियल आकडा आहे. ओके. अजून वाढतील कारण त्या पार्टीमध्ये कमीत कमी 3000 लोक पार्टीला होते. दरवर्षी सगळ्यांना अधिकार आहे पार्टी करण्याचा. त्या 3000 लोकांच्या पार्टीमध्ये जेवढे लोक पळाले ते त्याच्यात मध्ये काय 1500-2000 लोक पकडले गेले असतील, किडनॅप केले गेले, मारले गेले, काहीच कल्पना नाही. आता हळूहळू जसं जसं इस्रायलने आता अख्खा दक्षिण भाग हा कंट्रोलमध्ये घेतलेला आहे, आता अख्खा कंट्रोल करून टाकलाय त्यांनी, म्हणजे सगळा आर्मीमध्ये सगळा कंट्रोल करून टाकलाय. तर त्यांना आता दिसतंय आता ते लोक आतमध्ये गेले, जिकडं जिकडं घटना घडल्या, जिकडनं अतिरेकी घुसले, हे सगळ्या गोष्टींचा त्यांनी आता आढावा घेतलेला आहे. त्यांना बॉडीज सापडलेल्या आहेत खूप, त्यांच्या अतिरेकींच्या बॉडीज सुद्धा जेव्हा त्यांनी हे केलं तिकडं त्यांना सापडले. ती जी लोक शिरल्या होत्या माराला त्यांना सुद्धा त्या दिवशी मला वाटतं कम्प्लीट फुल रात्रभर त्यांचा तो हे चालला होता, फायटिंग चालली होती त्यांची. पण अवघड आहे जरा थोडासा. आता परत सांगितलं की रात्रीचा आता त्यांची मीटिंग होणार आहे, गव्हर्नमेंटची काही मीटिंग होणार आहे, इमर्जन्सी सिक्युरिटी मीटिंग होणार आहे. अमेरिकन्स लोकांनी सप्लाईज पाठवण्याचा हे केलेलं आहे आणि बघू. पाश्चात्य राष्ट्र तर पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी उभा आहेत. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा कुठलाही ज्याला आपण अँबिग्युटी इंग्रजीमध्ये म्हणतो असं कुठंही अँबिग्युटी न दाखवता इस्रायलला थेटपणे पाठिंबा दिला आहे. त्यांचा आणि बेंजामिन नेतन्याहू यांचं फोनवरती बोलणंही झालंय, तसं दोघांनीही ट्विटवरून त्याची माहिती दिलेली. पण मी असं म्हणत होतो की काही कहाण्या तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की ज्या इस्रायलमध्ये अधिकृतपणे सांगितल्या जातात? म्हणजे कुठल्या, म्हणजे आता ह्या पार्टीबद्दल? अबडक्शनच्या पार्टीचं तर अबडक्शनच्या आहेत ना, मी तुम्हाला लाईव्ह बातमी देते ना. माझ्या कामावरती एक महिला आहे, तिची स्वतःची मुलगी आज मी तिला सकाळी मेसेज केला, तिच्या बॉयफ्रेंड, त्या मुलीचा बॉयफ्रेंडची बॉडी सापडली आहे काल. ती मुलगी अजून सापडली नाही, गेले 4 दिवस झाले, शनिवारपासून ते आज दिवसापर्यंत 3 दिवस झाले. बॉडी काहीच माहितीच नाहीये, कल्पनाच नाहीये, आहे नाहीये, जिवंत आहे काय, अबडक्ट केलाय, काहीच नाही. ही एक लाईव्ह घटना आहे, म्हणजे माझ्या शेजार मला माहिती ती व्यक्ती कोण आहे. ओरेन, मला एक प्रश्न पडलाय, मी तुम्हाला त्या दिवशी तो पहिलाच प्रश्न विचारला होता की ज्या दक्षिण भागामध्ये आता पूर्णपणे कॉर्डन ऑफ केलंय तुमच्या मिलिटरीने, त्या दक्षिण भागामधनं हे लोक घुसले, बरोबर? आता तिथे पुन्हा तीच चर्चा आहे, जगभरामध्ये चर्चा सुरू आहे की जिथे मोसाद सारखी एजन्सी आहे, जिथे इस्रायल मिलिटरी एवढी स्ट्रॉंग आहे, ज्यांचं इनपुट आहे आणि ते सगळं जे फेन्सिंग होतं त्याच्यावरती इतके सगळे कॅमेरेज आणि इतके सगळे सेन्सर्स बसवलेले होते, तरी सुद्धा हमास असं काही करतं आहे याचा इस्रायलच्या कोणत्याही आस्थापनाला कसा अंदाज आला नाही? कुणाला तरी आता त्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात तरी मिळालंय का हे असं असू शकतं? नाही, आता मी तुम्हाला परत सांगतो की ही वेळ आता ते कसे आले, का आले, कोणाचा फेल्युअर आहे, कोण फेल्युअर आहे का नाहीये, हा आता ही चर्चा होऊ शकत नाही. कारण आता इस्रायलचा फक्त लक्ष आहे गाझा. कुठनं आले? हमास अतिरेकी, त्यांचा नायनाट करण्याचा इस्रायलचा हेतू आहे. ह्या सगळ्या गोष्टींना चर्चा आपण पुढे करू शकतो, कारण की त्याच्यामध्ये इन्स अँड आउट्स, कुठं ड्रॉबॅक्स होते, कुठं काय होता, ऑफकोर्स ह्याच्यावरती त्यांचा संशोधन चालूच असेल, नक्कीच त्यांचं संशोधन चालू असेल, काय झाला, कुठं चुकला, का चुकला नाही चुकला. पण हे आता खूप लवकर बोलण्याचा महत्वाचा आहे की इस्रायल वॉरवरती आहे आणि ह्या समस्या आहेत आता फॉर टायमिंगच्या, ह्या समस्या. फाईन. ओरेन, तुम्ही ज्या सोसायटीत राहता, तुम्ही ज्या शहरात राहता किंवा तुम्ही जिथे काम करता, तिथे सध्या कसं वातावरण आहे? तुमच्या सोसायटीत कसं आहे, तुमच्या कार्यालयामध्ये कसं आहे आणि तुमच्या शहरात कसं आहे? मी सकाळी जेव्हा कामाला जातो तर हर एक रस्त्यांवरती चेक पॉइंट्स आहेत, म्हणजे सगळे पोलीस आणि मिलिटरीची पोलीस सुद्धा आहे.
चेक करतात की कुठला व्यक्ती. महत्वाचं काय की अतिरेकी लोकांनी गाड्या जे बनवल्या होत्या ते पोलिसच्या गाड्या आहेत. इस्रायली पोलिसच्या गाड्या करून ते लोकांनी ते फिरत होते आतमध्ये, म्हणजे लोकांना हे करण्यात, पण ते मारले गेले सगळे. म्हणून ते चेकिंग चालू आहे. दुसरी गोष्ट थोडे शुकशुकाट आहे रस्त्यावरती. 6-6:30 नंतर रस्त्यावरती थोडासा शुकशुकाट आहे, कारण माणसाला शेवटी त्याचा घर हा जास्ती सिक्युअर सेफ्टी रस्त्यावरती जाण्यापेक्षा. सामानाची खरेदी खूप जोरात चाललेली आहे इकडे इस्रायलमध्ये. आणि तुम्हाला मी सांगितलं संध्याकाळी 6-6:30-7 नंतर एकदम शुकशुकाट, सगळं शांतता आहे इकडं. दुकानं बंद आहेत. कंपनीज मध्ये लोक कामाला कमी आहेत. काही लोक घरनं काम करतात, काही लोक फिजिकली काम करतात, पण तिकडं 5 लोक तिकडं 3च लोक कामाला जातात असं. ओके. आणि ज्या वेळेला ऑफेन्सिव्ह, आता इस्रायली आर्मीने ऑफेन्सिव्ह स्टँड घेतलेला आहे, तर आतापर्यंत तुमच्याकडे अधिकृतपणे आलेली माहिती काय आहे? अर्धवट माहिती मी तुम्हाला सांगितली की गाझामध्ये एवढ्या गोष्टी आता प्रतिबंधित केल्या. मी तुम्हाला सांगितलं की आता ही तयारी फक्त अजून रिझर्व्ह फोर्सेसला परमिशन दिली आहे गव्हर्नमेंटने. अजून रिझर्व्ह फोर्सेस लक्षात ठेवा. हे जरा रिझर्व्ह फोर्स म्हणजे काय ते सांगा, कारण मी एक पत्रकार स्वतःच्या बायकोला जिचं नाव इंडिया आहे, तो तिला असा गळाभेट घेतोय आणि राईट, तर ती पण कहाणी सांगा. आणि हे रिझर्व्ह फोर्स काय? मी सांगतो रिझर्व्ह फोर्स काय. काही आमच्या इकडं जी एक तुम्हाला माहिती असेल इस्रायलची एक हे आहे की मुलगा किंवा मुलगी तिला 3 वर्षाचा आर्मी आणि 2 वर्षाची आर्मी करायला कंपल्सरी आहे. म्हणजे एक कंपल्सरी एक तो रूलच आहे इकडं, तो करायला लागतं. आणि मग त्याचा जर संपतं की तेव्हा तो नोकरीला जातं, शिक्षणाला जातो, तर त्या आयुष्य त्याचा पुढे जातं. पण जेव्हा अशी काय कुठं घटना घडतं आणि जेव्हा इस्रायलला वाटतं की बाबा मला अजून काही लोक पाहिजे, म्हणजे आर्मी मधली तर लोक आहेतच, पण एखाद्या कंपनीमध्ये कामाला लागलेला आहे तो, त्याचा काही संबंध नाहीये आर्मीशी, मग त्या अशा लोकांना ती लोक बोलून घेतात. म्हणजे कधी कधी काही लोक स्पेशलिस्ट असतात, काही लोक कुठल्या एखाद्या गोष्टीमध्ये त्यांनी स्पेशलिटी केलेली असतं, त्यांना माहिती असतं, पण ते लोक आर्मीमध्ये नसतात, ते लोक कंपनीजमध्ये कामाला असतात, कुठे त्यांच्या व्यवसाय करत असतात. मग अशा लोकांना ते लोक परत बोलवतात. सर्वात महत्वाचा मी तुम्हाला सांगतो की इस्रायलचे माजी पंतप्रधान सुद्धा आर्मीमध्ये त्यांना बोलून घेतले. म्हणजे इकडं पंतप्रधान असो किंवा साधा व्यक्ती बी असो, आर्मी जेव्हा देशाचा संबंध असतो तेव्हा पंतप्रधान सुद्धा जातो आर्मीसाठी, आणि छोटा नागरिक जो असतो तो सुद्धा जातो तिकडे आर्मीसाठी. इकडे कंपल्सरी जायला. राईट. म्हणजे याचा अर्थ तुम्ही ती ट्रेनिंग घेतलेली आहे आणि तुम्ही पण जाऊ शकता जर तुम्हाला बोलवलं गेलं तर. इकडं सर्वांना बोलवतात, फक्त ते लोक बघतात की किती लोकांना बोलवायचे, कुठं बोलवायचे, काय त्याची गरज काय आहे, का गरज आहे का नाही आहे, हे सर्व त्यांना बघायला लागतात. आता सपोज एखादा ड्रायव्हर पाहिजे असेल, त्यांना ड्रायव्हरची गरज असेल, तर मग तो ड्रायव्हरच्या ह्याच्यातला कोण होतात, मग त्याला बोलवतात. असा म्हणजे स्पेसिफिक माणसाला नुसता बोलून गर्दी करून काहीच उपयोग नाहीये. त्या व्यक्तीचा काही स्पेसिफिक असेल तोच ते काम करू शकतो ना. ओरेन, मला एक सांगा की गाझामध्ये आता मिलिटरीचं एवढी ऍक्शन सुरू आहे, गाझामध्ये नेमकं काय सुरू आहे हे इस्रायली नागरिकांपर्यंत येत असणार, तुमच्यापर्यंत काय आलंय? नाही, माझ्यापर्यंत एवढीच माहिती आहे की गाझाच्या नागरिकांना इस्रायलनी पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी सांगितलेला होता शनिवारच्या दिवशी की बाबा तुम्ही घर सोडून जा की आम्ही येणार आहोत, हा विषय. दुसरी गोष्ट, दुसऱ्याच रात्रपासूनच जेव्हा आपली बातचीत पहिली इंटरव्ह्यू झाली त्याच्याच रात्रीचा इस्रायलनी एअरफोर्सनी त्यांच्यावरती हल्ला केला. आज गेले 2-3 दिवसापासून हल्ले चालू आहेत. आमच्या इकडे सुद्धा त्यांचे सायरन्स वाजून आम्ही बी सुद्धा हे करतोय, आम्ही बी कामाला जातोय. पण त्यांचे मेन अतिरेक्यांचे मेन जे बिल्डिंग होत्या, ते त्यांचे जे लपण्याचे जे काही जागा होत्या ते उडवलेले आहेत, एअरफोर्सनी उडवलेले आहेत. पण आता ग्राउंड जमिनी हल्ला करण्याची तयारी सुरू झालेली आहे, आणि ती जमिनी हल्ल्यासाठी ते लोक थांबलेले आहेत फक्त. आणि जमिनी हल्ला जेव्हा होईल तेव्हा तो फार अजून भीषण होऊ शकतो. राईट. ओरेन, याच्यात काय आहे, अडचण काय आहे की आता गाझामध्ये जे ऑफेन्सिव्ह ऑपरेशन सुरू आहे, काउंटर ऑपरेशन म्हणून आपण, त्यातनं एक मोठा इन्फ्लक्स, हे जे लोक विस्थापित होतील त्यांचा इन्फ्लक्स आजूबाजूच्या देशामध्ये जाईल. त्यातला एक देश तर पूर्णपणे दिवाळखोरीत गेलेला, तिथं नेतृत्वच नाहीये. इराणमध्ये काय होईल, इराणचा पाठिंबा आहे, इराण हे किती सहन करेल याच्याबद्दल चर्चा आहे. सगळ्या मुस्लिम बहुल राष्ट्राला हमासनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही आम्हाला ह्या लढ्यामध्ये मदत करा. इस्रायलच्या पाठीशी सगळी पाश्चात्य राष्ट्र उभा ठाकलेली आहेत. भारतासारखं लोकशाहीवादी राष्ट्र सुद्धा इस्रायलच्या पाठीशी उभं आहे. तुम्हाला वाटतं का हे की एक मोठं एस्केलेशन गेल्या 3-4 दशकामध्ये जे झालेलं नाहीये, इट इज क्वाईट लाईकली
की एक मोठं एस्केलेशन, एक मोठ्या युद्धाच्या दिशेनं आपण सगळे चाललेलो आहोत? नाही, मला नाही वाटत की हा प्रकार एवढा मोठ्या लार्ज स्केल वरती जाईल. की आता आजकाल एक लक्षात ठेवा, अरब देश सुद्धा हुशार झालेले आहेत. त्यांना माहितीये कुठं डेव्हलपमेंट आहे, त्यांच्या नागरिकांचा डेव्हलपमेंट कुठं करायचंय, त्यांच्या नागरिकांची सुरक्षा. लक्षात ठेवा, तुम्ही बघा काही देश जे असे आहेत जे युद्धाच्या ह्याच्यातच राहिले आणि त्यांच्या नागरिकांची काय परिस्थिती झाली तुम्ही बघू शकता. पण जे लोक त्याच्या बाहेर पडले त्या नागरिकांचा किती चांगला झाला हे तुम्ही बघू शकता. त्यांना सुद्धा माहितीये की आपल्याला इस्रायल बरोबर, एक लक्षात ठेवा, तुम्ही एक जॉग्रफी बघा, इस्रायलची एक जॉग्रफी बघा. मी नागरिक प्रेक्षकांना एक सांगतो, अख्खी मिडल ईस्ट म्हणजे जेवढे अरब देश आहेत त्याच्यामध्ये 99.6% ही अरबांचा हे आहे, देश आहे, बरोबर. इस्रायलकडे किती आहे माहितीये? 0.4%. 0.4% आहे. तरी पण काही हे जे हमासवाले आहेत त्यांना तो 0.4% सुद्धा कमी पडतोय. त्यांना वाटतं की तो सुद्धा त्यांना हवाय. म्हणजे एवढा त्यांच्याकडे असून सुद्धा, आता एवढा सगळा असून सुद्धा त्यांच्याकडे डेव्हलपमेंट नाही. जिकडे वॉर झोन्स आहेत तुम्ही बघा, त्यांच्याकडे डेव्हलपमेंट नाहीये. आणि जे वॉर झोन वाले नाहीयेत त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचा किती सुंदर देश आहेत बघा तुम्ही. मग हीच गोष्ट आज अरब देशांना सुद्धा माहिती झालेली आहे की आपल्याला वॉर करून फायदा नाहीये. पीस, शांतताच ही फक्त गोष्ट आहे की जी स्वतःच्या देशाच्या नागरिकांचा भला होऊ शकतो, त्या देशाचा भला होऊ शकतो आणि त्याच्यामुळे इतर देशांचा सुद्धा भला होऊ शकतो. आज मला माहिती नाही की किती ऑफिशियल गोष्ट आहे ती की इराणच्या सुद्धा यांनी सांगितलं की माझा काहीही संबंध नाहीये हमासच्या ज्या काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत गोष्टी. आता हे किती खरं आहे खोटं आहे मला माहिती नाहीये, पण मी ही बातमी ऐकलेली आहे की हमासच्या इराणच्या सुद्धा लीडरनी सांगितलंय की हमासची जे कृत्य केलं, जे महिलांवरती अत्याचार केले, ह्याचा काही त्याचा संबंध नाहीये. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हे कसा टर्न होते. खरं म्हणजे तुम्ही जे सांगतात, यव्हाना बऱ्याच प्रेक्षकांनी ह्या संघर्षाची बरीचशी बाजू वाचली असेल, बघितली असेल, ऐकली असेल. ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम ह्या तिन्ही धर्मियांचं जिथं पवित्र स्थळ आहे अशा ठिकाणात हा वाद सुरू झाला आणि मग एक राष्ट्र तिथं अस्तित्वात आलं. एका बाजूचं असं म्हणणं आहे की ते अचानक आणलं गेलं, ते आमच्यावरती थोपवलं गेलं. इस्रायली नागरिकांचं असं म्हणणं आहे की ही तर आमची पवित्र जागा आहे वगैरे. त्यामुळे त्या वादात मला जायचं नाहीये. मला अगदी शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की पहिला हल्ला झाला त्यानंतर जे काही हमासचे अतिरेकी घुसले त्याचा आता निपात झाला असं तुम्ही म्हणता, त्यानंतर कुठे पुन्हा इस्रायलच्या कुठल्याही भागामध्ये अशा पद्धतीचा हल्ला झालाय? नाही, जो शनिवारच्या दिवशी जो हल्ला झाला, जे अतिरेकी शिरल्यावरती, मी तुम्हाला सांगितलं त्याच रात्री सगळ्या त्या अतिरेक्यांना मारला त्यांनी. तोच रात्री सगळा करून. आजची बातमी माझ्याकडे अशी आहे ऑफिशियल IDF ची, इस्रायली डिफेन्स फोर्सची अशी माहिती आहे की त्यांनी अख्खा सदन जो दक्षिण भाग आहे इस्रायलचा तो त्यांनी कॉर्डन करून टाकलेला आहे. अच्छा, आता थोड्या वेळापूर्वी अश्केलोन मध्ये खूप, म्हणजे जो दक्षिण भाग आहे इस्रायलचा तिकडे खूप मिसाईल सोडण्यात आलेले, तिकडे जरा थोडासा टेन्शन जरा आहे तिकडं. पण मी परत तुम्हाला सांगितलं की शेवटी किती बी झाला तरी ही वॉर, हा जो युद्ध आहे हा नागरिकांच्या वरती हल्ला झाल्यामुळेच हा झालेला आहे. मी परत तुम्हाला सांगतो की जगाला हेच सांगतो तुमच्या माध्यमातून की निष्पाप लहान मुलांचा मृत्यू, त्यांना किडनॅप करणं, महिलांवरती रेप करणं, लहान लहान मुलींवरती रेप झालेले तिकडं. माझ्याकडे तर एक असा टिकटॉकचा व्हिडिओ आहे, मला माहिती नाही, मी बघू नाही शकत, की त्या मुलीला नग्न करून तिचा पाय तोडून तिच्यावरती टिकटॉकचा व्हिडिओ केला जातो हमासवाल्यांनी. म्हणजे हे जर का जगाला पटत असेल किंवा कुठल्या धर्माच्या जातीच्या धर्माला पटत असेल तर मग मी काहीच बोलू शकत नाही. नाही, कसं आहे बघा, काही लोक जे धर्मांध असतात आणि ते सगळ्या धर्मामध्ये असू शकतात, तर त्यांची जी कृत्य असतात तो प्रोपोगंडाचा भाग आहे. यू आर अवेअर अबाउट दिस की इंटरनॅशनली प्रोपोगंडा का केला जातो? एक प्रकारची भीती असावी, त्यातनं हेतू साध्य व्हावा. अनेक जण एक्स्टॉर्शनच्या पण गोष्टी करत असतात आणि हे करण्यामागं मग ते धर्माचे सगळे कांगोरे त्याला लावतात, जे की बहुसंख्य कुठल्याही धर्मातल्या माणसाला ते मान्य नसतं. आता मला अगदी शेवटचं तुम्हाला म्हणायचं आणि शेवटी तुम्ही सुरुवातीपासून म्हणत आहात वरेन की सर्वसामान्य माणसाची याच्यात जी काही ससेहोलपट होते आहे ती तुम्हाला मान्य नाही. मग ते गाझातले असो किंवा इस्रायल मधले असो, तुम्ही पहिल्या मुलाखतीमध्ये पण ते म्हणालात. तुमचं जे राजकीय नेतृत्व आहे, सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व, त्याच्याबद्दल इस्रायली जनतेतनं काय सध्या मत व्यक्त होतं? मी परत तुम्हाला सांगितलं
इस्रायलमध्ये राजकीय नेते जाऊन द्या, रस्त्यावरती सर्व लोक, सगळे नागरिक, आज तुम्हाला माहितीये ना, आज जे सैन्य जेव्हा त्यांच्या घरातनं जाते, बेसवरती जातात, तर त्यांना देण्यासाठी नागरिकांनी पाणी, जेवण, खायला म्हणजे उत्स्फूर्त. मी येताना तर काही झेंडे, लोकांनी रस्त्यावरती झेंडे वाटले, मी त्यांना टाळ्या देऊन त्यांना प्रोत्साहन करणं, हे नागरिक करत आहेत. अपोजिशन पार्टीज, प्राईम मिनिस्टर, हे सगळे एक झालेले आहेत. मी तुम्हाला त्या दिवशीच बोललो ते होणार आहे आणि ते झालंय. दुसरी गोष्ट, नागरिक सगळे एक आहेत की त्यांना एक लक्षात ठेवा, किती बी झाला तरी इस्रायल मध्ये किती बी भांडणं होऊन दे, एकमेकांशी शेवटी वॉर झाल्यावरती परत एकमेकांच्या विरोधात बोलतील, तुम्ही असं आहात, तुम्ही तसं. पण ही वेळ अशी आहे की एकता, नागरिकांची एकता, सर्व जाती धर्मांची एकता, सर्व पक्षांची ही एकता तुम्हाला दिसेल. एक मिळून लढणार आहेत हे लोक इस्रायल, त्यांच्या अस्तित्वासाठी. ज्या लोकांना त्यांनी, निष्पाप लोकांना मारला, त्याचा विरुद्ध ते लोक लढत आहेत. नागरिकांवरती अत्याचार झालेला आहे, नागरिकांवरती हल्ले त्यांनी केलेले आहेत. आणि ही लढाई, मी परत तुम्हाला सांगतो, ही लढाई कुठल्या जाती धर्माबद्दल नाहीये, ही लढाई कुठल्या देशाविरोधात नाहीये, ही लढाई फक्त आणि फक्त हमास अतिरेकी संघटनेच्या विरोधात आहे. थँक्यू सो मच. काही प्रेक्षकांना असं वाटेल की ही अप्रस्तुत तुलना आहे, पण बघा, इस्रायलमध्ये ओरेन तुमच्याकडे युद्ध सुरू झालं आणि इकडे आमच्याकडे सोन्याचे दर वाढले. भारतीय शेअर बाजारामध्ये त्याचा प्रभाव दिसायला लागला. कारण जग हे तुम्हाला माहिती आहे की जसं कॅपिटलिझम वाढलं तसं ते एकमेकांना कनेक्ट झालेलं आहे. युक्रेनच्या युद्धानंतर, ज्याला सप्लाय चेन डिस्ट्रक्शन म्हणतो आपण, त्याला इतकी मोठी झळ अनेक देशांना लागली की त्यामुळे त्यांचं इन्फ्लेशन, महागाईचं, त्यांना सगळं ते गणितच जुळवणं फार अवघड होऊन बसलेलं आहे. अगदी अमेरिकेसारखा देश सुद्धा याच्यातनं होरपळून जातोय. चीन सुद्धा मंदीनं त्रस्त झालेला. आणि अशा वेळेला एक प्रगत राष्ट्र इस्रायल सारखं, की जे अनेक अर्थाने सोफिस्टिकेटेड गोष्टी करत राहतं, त्याच्यासमोर येऊ आलेलं हे जे संकट आहे ते जगाच्या समोरचं पण संकट आहे. त्यामुळे आपण आशा करूया की जे विस्डम असतं ते प्रिव्हील होईल, लोकांना शहाणपणा सुचेल आणि ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या जगाच्या शांततेची गरज म्हणून कोणीतरी मध्यस्थी करेल आणि हे थांबेल. पण मला खात्री आहे की मधल्या काळामध्ये जे काही घडेल ते तुम्ही इतक्या छान मराठीमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगताय की अनेक जणांची तुमच्या या मराठीबद्दल सुद्धा भाव आहे. ओरेन, थँक्यू सो मच. आणि धन्यवाद. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. नक्की काळजी घेईल. आणि माझी एकच सगळ्यांना विनंती आहे की ही शेवटी गोष्ट किती झाली तरी युद्ध हा हे नाहीये, आपल्याला पीस हवाय. मी सगळ्यांना प्रार्थना करतो की बाबा तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा की ह्या गोष्टी न घडाव्या कुठंही, इस्रायलमध्ये काय कुठंच नाही घडाव्या, पण शेवटी सगळं काय व्यवस्थित होईल, माझी अशीच अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. वेट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.